ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गोंदिया जिल्ह्यातील दिनांक 30 जुलै रोजी महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत। या मागण्यांच्या अनुषंगाने संबंधित कर्मचाऱ्यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले होते। सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान या कर्मचाऱ्यांनी भव्य मोर्चा काढून आपली मागणी सरकार पुढे मांडली होती। यावेळी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी युनियनच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून सकारात्मक आश्वासन दिले होते। तसेच दिनांक 25 जून 2025 रोजी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित झालेल्या बैठकीत देखील महिला व बाल विकास विभागाने या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचा शब्द दिला होता। मात्र आजपर्यंत या आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही अशा या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे। सदर लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचारी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना गावागावात पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य करतात, परंतु त्यांना ना किमान वेतन मिळते ना भविष्य निर्वाह निधी लागू आहे। शिवाय शासकीय योजनाखाली ESIC लागू असूनही त्यांचा प्रत्यक्ष लाभ दिलेला नाही। या कर्मचाऱ्यांनी शासनाकडे आपली सेवा कायमस्वरूपी करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी गोंदिया। मी सारिका बनसोड, महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत साक्षात लोकसंचालित साधन केंद्र मुंडीकोटा तालुका तिरोडा इथे व्यवस्थापक म्हणून काम करते आहे। आणि आजच्या आंदोलनादरम्यान हे सांगू इच्छिते की या आंदोलनादरम्यान आम्ही 2022 पासून आंदोलन करत आहोत आणि आमच्या मुख्य 8 प्रमुख मागण्या आहेत की जे कार्यालय आम्ही चालवतो त्या कार्यालय चालवण्यासाठी जो आम्हाला निधी पाहिजे आहे, तर आजची परिस्थिती अशी आहे की स्वतः कमवा आणि स्वतः खर्च करा, पण तो निधी आम्हाला शासनाकडून पाहिजे आहे। त्याची मागणी आमची आहे की आम्हाला वर्षाचा 25 लाख निधी हा शासनाकडून मिळालं पाहिजे। त्याचबरोबर आमच्या गटांना आरएफ मिळालं पाहिजे। त्याचबरोबर आमच्या सीआरपीचं जे मानधन आहे ते 6000 रुपये लागू झालं पाहिजे। लागू होताच ते 6000 रुपये निधी हा अभियानाकडून आलेला पाहिजे। आज आमची परिस्थिती अशी आहे की 3000 अभियान देत आहे आणि 3000 आम्हाला स्वतःच्या खर्चातून द्यायचे आहेत, तर ती वेळ यायला नको आणि तो निधी हा आम्हाला शासनाकडून मिळालेला पाहिजे। त्याचबरोबर शासनाच्या योजनांचा लाभ आम्हाला मिळाला पाहिजे। जसं आम्ही दिवस रात्र वेळेचं बंधन न पाळता आम्ही काम करतो, त्यासाठी आम्हाला टीए तर मिळतो आहे, पण आम्हाला डीए ची व्यवस्था नाहीये, ती झाली पाहिजे। भविष्य निर्वाह निधी, आम्ही गाडी चालवतोय, आम्हाला रस्त्यात काही झालं तर त्याचं आमचं काय, आमच्या कुटुंबाचं काय, याकरिता आम्हाला विमा मिळाला पाहिजे, विमा असला पाहिजे। अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।